नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत एक बोधकथा। आजच्या बोधकथेचे नाव आहे गर्विष्ठ मोर। चला तर मग ऐकूया आजची बोधकथा, गर्विष्ठ मोर। एक मोर होता, तो फार बढाईखोर होता। स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता। तो दररोज नदी किनारी जायचा, पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा। मोर म्हणायचा, माझा डोलदार पिसारा पहा, त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा, माझ्याकडे पहा, जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे। एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला। मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, किती रंगहीन आहेस तू, तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत। करकोचा म्हणाला, मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे, माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत, पण म्हणून काय झालं, तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस, मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो। एवढे बोलून करकोचाने आकाशात झेप घेतली। मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला। तात्पर्य, दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते। असेच सोपे शालेय बोधकथा, भाषणे, निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केएम व्हिडिओ सबस्क्राईब करा। आणि हो, कथा आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।